14वा अध्याय 26वा श्लोक. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. तरी व्यभिचाररहित चित्ते भक्तियोगी माते सेवितो गुणाते जाकळू शकी. तरी कोणमी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती. ही आघवीची निवृत्ती होवावी लागी. तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा. रत्नी किळाऊ जैसा रत्न चिकितो का द्रवपनची नीर अवकाशची अंबर. गोडी तिची साखर आन नाही वन्ही तिची ज्वाळ. दळाची नाव कमळ रुखतीची डाळ फळाधिक. अगाही मजे आकर्षली तिची हिमवंत जीवी झाली. नाना दूध मुराली तिची दही. तैसी विश्वयेने नावी ही मीची पयाघवी. ही चंद्रबिंब सोलावी न लगे जीवी. घृताची थिजले पण न मोडिता घृतची जाण. का नाटिता कांकन सोनेची ती. न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू. न विरविता घटू मृत्तिका जीवी. मनोनी विश्वपन जावे मग तै माती घियावी. तैसा नवी आघवी सकटची मी. ऐसेनी माती जाणीजी ती अव्यभिचारी भक्ती मनिजी. येत भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो. या कारणे भेदाती सांडोनी अभेदी चित्ती. आपणा सकट माती जाणावी गा. पार्था सोनियाची टीका सोनियासी लागली देखा. तैसे आपण पेयानिका मानावे ना. तेजाचा तेजोनी निघाला परी तेजीची असे लागला. तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. पै परमाणु भूतळी हिमकनु हिमाचळी. मज माझी न्याहाळी अहंतैसी हो का तरंगू लहानो. परी सिंधुसी नाही भिन्नो. तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा. ऐसे निबा समरसी दृष्टी जे उल्हासी. ते भक्ती पै ऐसे आम्ही मनो. आणि ज्ञानाचे चांगावे
हिची दृष्टी नावे योगाचे ही आगवे सर्वस्वही सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती विरा प्रवर्ते का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहवृत्ती अवधारी तैसी होय ऐसे निमग परस्परी ते सोहवृत्ती जय अवतरी तैतीही सकट सरी आपैसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हेही ठाकी नातरी जाळो नित्रणा वन्नीही विजे आपण तैसे भेदुना सोनी जान ज्ञानही नुरे माझे पैलपण जाई भक्त ही ऐलपण ठाई अनादि ऐक्य जे आहे तेची निवडी आता गुणाती तो किरीटी जिने या नव्हती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजी उडती ही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे नियोगी दळमळीत जळजे निधी सिंधू पद तया जोगी आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माती सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मिहन साधन गमेन हो तरी झने ऐसी तुझ्या चित्ती पैसी पै ब्रह्म आननसी मी वाचुनी ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकान्तिकस्य च हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादी गुणत्रय विभाग योगो नाम
चतुर्दशोऽध्यायः अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मीच बोली जे आगवा शब्दी पै मंडळानी चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मजानी ब्रह्मा भेदून आहे अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्म रूप सुख जे उमप अद्वितीय विवेकु आपुले काम सारो निठाकी जे धाम निष्कर्षाचे निस्सीमा किंबहुनामी ऐसे हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत से वीरा पार्थासी एत धृतराष्ट्र म्हणे संजय आहे तू ते कोणे कुसले निवीन वायाने का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयांची सांगे गुढी एरुजीवी मने सांडी गोटिया संजयो विस्मयो मानसी आहा करो निरसरसी मने कैसे पा देवेसी द्वंद्वया तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा भेटो मोहाचा फिटो महारोगो संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापूर म्हणून आता येणे उत्साहाचे न्यावतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेला तया अक्षरातील भाव पाववीन मी तुमचा ठाव ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्दशोऽध्यायः अथ पंचदशोऽध्यायः आता हृदये आपुले चौफाळो निया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घुन देवो अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागली सिया बोट चंदनाची प्रेमाचे निभांगारी निर्वाळो नेनुपुरी लेवऊ सुकुमारी पदिती घनावली आवडी अव्यभिचारी चोखडी ती
घालू जोडी आंघोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहंते जेवो वाळू सामरसी पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलो न पाया तया या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधी ब्रह्मीचे विसवनेवरी उन्मेखला हे उजरी जेवाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची या कोळी वक्तृत्वाघापे कुरोंडी तैसियानी गोळी अक्षराती सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजी कैवल्य ही तैसे न सजी ऐसा बोलू देखिजे जेने दैवी श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी जे नागवे ते अगोचर फावे गोटी माझी एवढे एक सौभाग वळघे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्म परागला हे जैका तरी बहु बोलू काही आजी ते आणि ठाई माते वाचून नाही ज्ञान देवो मने जे ताने निम्या अपत्ती आणि माझे गुरु एकलवते मनोनी कृपेसी एक हाते झाले ती पहापा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी मजलागी गोसावी तैसे केली मनोनी रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसी गोडा तुडली होया दृष्ट पैते तै वाळूची रत्ने परती उजू आयुष्य तै मारिती लोभू करी आधनी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथो तया परे श्री गुरु
करती जय अंगीकारो तय होनी ठाके संसारो मोक्षमया गवा पहापा श्री नारायणे तया पांडवाचे उणे किजीची ना पुराणे विश्ववंदी तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणले ओझे ज्ञानाची परी हे आसो आता प्रेम मरुळ तसे बोलता की गुरु गौरव वर्णिता उन्मेष असी आता तेनेची पसाई तुम्हा संताचे मी पायी ओळगेना अभिप्राय गीतेचे तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची काशत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा अनुनोही नाना सूर्याचा प्रकाशो लाहे जेवी डोळसो ती विज्ञानीची सौरसो मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवनापा योग्यता अंगी ही पाहता जगी देखिला एको जे पाताळीचे ही निधान दावी लकीर अंजना परी हुआ विलोचन पायाळाची तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे किर नाही आन परी तिची थारे ऐसे मन शुद्ध व्हावी तरी विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगनेची नाही ही विचारून ठाई ठेविली देवी आता विरक्तीची कवन परी जे येवोनी मनातेवरी हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे जे विसे रांधिली रस सोयी जय जेवणारा ठाऊही होई तै तो ताटची सांडोनी जाय जयापरी तैसी संसाराया समजता जानी जे जया नित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे आता नित्यत्वया कैसी तिची वृक्षाकार मिसी सांगिजतासी विश्वेशी पंचदशी उपडिली कवतिकी झाड येरी मोहरा ठाकी ते वेगे जैसे सुके तैसे हे नोही या ते एके परी रूपकाची या कुसरी सारी तसी वारी संसाराची करोनी संसार वाओ
स्वरूपी अहंती ठाऊ कुवावया ध्याऊ 15वा आता हेची आघवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलविजेल जीवे अकर्णिजी तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे अगापय पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा करीतसी आडवारा विश्वाभासु जो तो हा जगडंबरू नो हे येथ संसारू हा जानिजी महातरू थावला असी परी येरा रुखा सारिखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नोही मनोनी लेखा नयेची कवना आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी तरी हो का भलती वडीवरची लवाडी जे तुटली या मुळापासी उलंडेल का शाखासी वरी तीची गोठी कायसी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक सांगतासी अलौकिक जे वाढिया धोमू करू खायया जैसा भानु उंची नेनोकी रसनी जाळ तळी फाकी संसार ही कावरुखी झाड तैसी आणि आथी नाती तितुकी रुंदली आसी येनेची की कल्पांतीची निउदकी योम जैसी कारवीच्या अस्तमानी अंधारे निकोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडलाशी यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पंडू सुता ते रुखुची हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मुळीला नोही येनेची हा होय शाडवळ उगा आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले किरासी परी आधी असोसी मुळे या प्रबळला चौमेरी पिंपळा कावडाची या परी जे पारंबिया माझारी डहाळिया असती देवीची गा धनंजया संसार तरुयया आधीची आथी खांदी आहे ही नाही तरी ऊर्ध्वाही कडी शाखांचे मांदोडी दिसता ती अपाडी सासिनली झाले गगनची पावेली का वारा मांडला रुखाचे न्यायी नाना अवस्थात्रये उदयलासी ऐसा हा एको विश्वाकार विटंको
उदयला जान रुकू ऊर्ध्वमूळू आता ऊर्ध्व या कवना येथे मूळ ते क्यों लक्षणा का अधोमुख पण शाखा कैसिया अथवा द्रुमायया जिया आथी जिया मुळिया अधि त्या कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थुहा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला हे आघवेची बरवी तुझी प्रतीतीशी पावी तैसे निसांगो सोलिवे विन्यासी गा परी ऐकेगा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा ये आतिलिया ऐसे प्रेम रसे सुरपुरी बोलिले जव यादव विरी तो अवधान अर्जुनाकारी मूर्त झाली देवनिरूपिती तेथे कुली एवढी श्रोते पण फाकली जैसे आकाशाखी व पसरली दाही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा मनोनी घोटू भरू पाही एकसरा आगवेयाचा ऐसी सोय सांडोनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तीत झाली निसुखी केली कुरवंडी तया श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधस्याख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् मग म्हणे धनंजया ती ऊर्ध्वगातरुयया येणे रुखेची गाजया ऊर्ध्वता गमे एरवी मध्योर्ध्व अध ही नाही जेथ भेद आद्वयासी कवद जया ठाई जो नाईक जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगातीला आनंदो सुरते विना जया जे आरा परोती जया जे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जी उपाधीचा दुसरा घालिता उपसरा नामरूपाचा संसारा होय जयाती ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजी जे कार्य ना कारण जया तुझे नायकपण आपण या जी जाण आपणची ऐसी वस्तू जे साची ती ऊर्ध्वगायया तरुची ती तार घेणे मुळाची ती ऐसी असी
तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी कावांजीची संतती वानने जैसी तैसी सतनासत होई जे विचाराचे नाम नसाही ऐसे या परीची आहे अनादि मनती जे नाना तत्वाची मांदुस जे जगद्भ्राचे आकाश जे आकार जाताची दोष घडी केली जे भवद्रुम बीजका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका सांचली जे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नी नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होई जेव्हा आपण या आले निद करी आपण पेजे विमुग्ध का काजळी आणि मंद प्रभा दीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेलीचे वो निवेगी अलिंगने विनालिंगी सकामो करी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपने धनंजया तेची रुखायया मूळ पहिली वस्तुसी आपुला जो अबोधो तो ऊर्ध्वी आठुळे जे कंदो वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाऊ घन अज्ञान सुसुप्ती तो बीजांकुर भाऊ मनती एर स्वप्न न जागृती हा फळभाऊ तिचा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ के ऊर्ध्व आत्मा निर्मळी अधोर्ध्व सुचिती मुळी बळिया बांधून आळी माया योगाची मग आधली सदेहांतरी उठती जी अपारी ती चौपासी घेऊन आगारी खोलावती ऐसे भवद्रुमाची मुळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणि याची बेंचळ आधी दावी तीत चिरवृत्ती पहिली महतत्व उमलली ती पानवाली दुली एक निघी मग सत्वर जतमात्मको त्रिविध अहंकार जो एकू तो तिवनाधो मुकोटिरू फुटी तो बुद्धीची घेऊन अगारी भेदाची वृद्धी करी तीत मनाची डाळ धरी साजीपणे ऐसा मुळाची या गाढिका विकल्प रस कोवळिका चित्त चतुष्टय डहाळिका कोंबैजी तो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी ही पाच फोक महाभूताची सरोक सरळी होती
तैसी श्रोत्रादी तन्मात्री ती अंगवसा गर्भपत्री लुळलुळी ती विचित्रे मळती गा तेत शब्दांकुरवर पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तीत बांबळ पडे अभिनव विकाराची पाठी रूपपत्र पालोवेले चक्षु लांबते कांडी घाली ती वेळी व्यामोहता भली पहाळी जाय आणि रसाचे अंगवसी वाढता वेगे बहुवसी जिव्हे आरतीची असोसे निगती बेंची तैसेची कोंभिले निगंधी घ्राणाची डिरुथाऊ बांधी तीत तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं महदहं बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची आवधी सासनिजी किंबहुना ही आठी अंगी हा अधिक फाटी परिशिंपीची एवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे निपैसारी वरी तरंगता सारी तैसे ब्रह्मादी होय रक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया परित्या सोही ऐसी कावरी झाड उससी यया महदादी आरवसी अधोशाखा आणि अश्वतु ऐसी ययाती मनती जे जानती तीही परिस होई ती सांगिजेल तरी स्वमनी जेऊका तो वरी करू एका सारिका तो वरी नाही निर्वाहो यया रूखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणो मेघू होय नाना वर्णो का विजो नसी संपूर्ण निमेष भरी ना कापतया पद्मदळा वरिलिया बैसका नाही जळा का चित्त जैसी व्याकुळा माणसाची तैसीची याची स्थिती नासत जाय क्षण क्षणा प्रती मनोनिययाती मनती अश्वत्थुहा आणि अश्वत्थु येणे नावी पिंपळू म्हणती स्वभावी परी तो अभिप्राय नोही श्रीहरीचा एरवी पिंपळू म्हणता विकी मिया गती देखिली असे निकी परिते असो काय लौकिकी ही तू काज मनोनी हा प्रस्तुतो अलौकिको पर्यसा ग्रंथो तरी क्षणिकत्वेची अश्वतो बोली जेहा आणि कुही एको थोरो
यया अव्ययत्वाचा डगरू आती परी तू भीतरू ऐसाही जैसा मेघाची नितोंडी सिंधू की अंगी काळी आणि नदी एरी कडी भरितीच्या सती गीत उहटे नाचडी ऐसा परिपूर्णची आवडी परी ती फुली जवनु घडी मेघा नदीची ऐशी या रुखाची होणे जाणे न तरकी ही तोणी वहिलीपणे म्हणून याती लोक म्हणे अव्ययुहा एरवी दान शिळू पुरुषो व्यंचकपणेची संचकू तैसा वेची हा रुकू अव्ययोगमे जाता वेगे बहुवसी नवचे का भूमी रुतले असी रथाचे चक्र दिसी जया परी तैसी काळाती क्रमे जे वाळी ती भूतशाखा जे तगळी तीत कोळीवरी उमाळी उठते अनेक परी एकी केधवा गेली शाखा कोळी केधवा झाली ही नेनवे जीवी उमलली आषाढ अभ्री महाकल्पाच्या शेवटी उदिली या उमळती सृष्टी तैसेचे आणखीचे दांग उठी सासिन्नली संहार वाते प्रचंडी पडती प्रळयांतीची सालडी तव कल्पादींची झुंबाडी पाले जती रिगे मन्वंतर मनुपुरी वंशावरी वंशाची मांडी जैसी इक्षुवृद्धी कांडी न कांडी जिंके जीवी कलियुगांती कोरडी चहुयुगाची साली सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडी पुढती वर्तती वर्षी जाई ती पुढीला मुळहारी होई जैसा दिवसू जात की येताही चोजविना जैशा वारियाच्या झुळुका सांदा ठाऊआ नव्हे देखा तैसिया उठती पडती शाखा नेनो किती एकी देहाची डिरे तुटी तव देहांकुरी बहुवी फुटी ऐसे निभवतरु हा वाटी अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची हानी कमिळे मागे येता सतची आशी जे जगे मानी जे संत का लागो निडोळा उघडी तव कोळीवरी घडी मोडे नेनतया तरंगू आवडी नित्य ऐसा वायसा एके बुबळे दोही कडी डोळा चाळीता पाडी दोन्ही हाती ऐसा पडे ब्रह्मजेवी जगा पै भिंगोरी निधी पडली ते गमे भूमी सी जरी जडली
ऐसा वेगातिशयो भुली हेतू होया हे बहु आसो झडती अंधारे भुवंडिता कोलते ते दिसे जैसी आयते चक्राकार हा संसार वृक्षो तैसा मोड तू मांड तू सहसा न देखो नि लोकू पिसा अवेयो गमे पर्यायाचा वेगू देखी जो हा क्षणी कायसा ओळखी जाणे कोळीवरी निमिखे होत जात नाही अज्ञाना वाचो निमुळ याचे असले पण टवाळ ऐसे झाडची शिनसाळ देखिले जेने तया तिगा पंडुसुता मी सर्वज्ञ मने जाणता ती वाग ब्रह्म सिद्धांता वंदू तोची योग जाताची जोडली तया एकाशी चुपेगा गेली किंबहुना जी आली ज्ञान ही त्याची ही आसू बहु बोलणे वाणी जैल तू कवने जो भवरुखू जाने उखी ऐसा कुंडली कवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुका